स्वामी कधी आपल्यावर रागवतात का? किंवा आपल्याला कधी ओरडतात का? 15 फेब्रुवारीच्या आजच्या भागात पहा स्वामींच्या रागामागे दडलेली ती आईची माया, जी आपल्या भक्ताला सन्मार्गावर आणण्यासाठी साक्षात परब्रह्माने धारण केली होती. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या विशेष सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या प्रवासातील एक असा प्रसंग जो आपल्याला शिस्त आणि भक्ती या दोन्ही गोष्टी शिकवेल. आज 15 फेब्रुवारी. स्वामींचा मुक्काम आता पुढे सरकला होता. प्रवासात काही लोक फक्त चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करत होते, तर काही मनात कपट धरून आले होते. पण स्वामींना हे सर्व ठाऊक होतं. आज स्वामींनी अशा काही ढोंगी लोकांसाठी रुद्ररूप धारण केलं. लोकांना वाटलं स्वामी रागवलेत, पण खरं तर स्वामी त्या लोकांच्या मनातील अशुद्ध विचार जाळून टाकत होते. स्वामींनी दाखवून दिलं की माझी भक्ती करायची असेल तर मन साफ ठेवा. त्या दिवशी स्वामींच्या एका शब्दाने अनेकांचे अहंकार गळून पडले आणि त्यांना खऱ्या भक्तीची दिशा सापडली. आणि म्हणूनच मित्रांनो, आजचा स्वामींचा संदेश खूप खास आहे. स्वामी जेव्हा म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जर तू चुकत असशील तर तुला ओरडण्याचा आणि तुला पुन्हा मार्गावर आणण्याचा अधिकारही माझाच आहे. जर तुमच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग येत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, तर डगमगू नका. ते तुम्हाला फक्त अधिक खंबीर बनवत आहेत. स्वामींचा ओरडा हा प्रसादासारखा असतो, जो आपल्याला संकटापासून वाचवतो. स्वामींनी कधी तुम्हाला स्वप्नात येऊन किंवा एखाद्या माध्यमातून काही संकेत दिले आहेत का? तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. उद्या भेटूया 16 फेब्रुवारीच्या भागात. तोपर्यंत स्वामींच्या भक्तीत राहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.